द्वारकेचा वैभव वाढत चाललाय. एका बाजूला विचार करतोय जोपर्यंत या द्वारकेला आम्ही आहोत सगळ्या गोष्टी ठीक आहे. आज यादवाला न्याय देतोय मी. न्याय दानाचं कार्य आता ठरलंय आणि या यादवाला सांभाळणं म्हणजे सामान्य गोष्ट नाही. हे बंडखोर यादव आहे. केव्हा बंडाचा निशाणा आता धरती सांगता येणार नाही, पण माझ्यासारखा देवळात खंबीर जन्म देता लाभल्यामुळं हे शांत आहे. आजपर्यंत ठीक आहे. उद्याचं काम आमच्या मागून द्वारकेचा सांभाळ कोण करील? या माझ्या यादवांना न्याय कोण देईल? हा यक्षा प्रश्न मला विचारतो. मला आशा होती मला कृष्णाची हे आमच्या मागावर सगळं सांभाळील. हे कनिष्ठ भाताप्रमाणे आम्ही लाड पुरवले, माझी लाडही पुरवले. परिणामात त्याची फळं भोगतोय मी. अनेक तऱ्हेनं समजावलं कृष्णा मार्ग जाऊ. या मार्गाने गेला अनहित होईल. नेमकं त्याच मार्गाने जातोय. अरे जिथं जाऊ नये तिथं जातोय, करू नये ते करतोय. तो कागळ्या ठेवून येतोय. कुणाला कसा न्याय देतो, कुणाच्या मनाची कशी समजूत काढू. त्यामुळे आमची प्रतिष्ठा खालावते. तो नको ते बोलतोय. हे सगळं कृष्णामुळे चालतोय. याच्या सोयी फिरणानं होतोय. सहन केलं, आमची सहनशीलता संपली. आम्हाला जी मर्यादा आहे आणि मर्यादा तू मोडली. असं चालू राहिलं माझी द्वारका राहणार नाही.